नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, जास्त बोलू नका, फक्त हे 10 नियम पाळा आणि लोकांना त्यांची जागा दाखवून द्या. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही केलं, पण गरज संपताच त्यांनी तुमची किंमतच विसरली? तुम्ही कितीही समजावलं, कितीही बोललात, तरीही लोकांनी तुम्हालाच चुकीचं ठरवलं. मग आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त बोलणं बंद करा. कारण काही लोकांना शब्द समजत नाहीत, त्यांना फक्त तुमचं यश समजतं. आज मी तुम्हाला असे 10 नियम सांगणार आहे, जे तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत करतील की लोकांना तुमची जागा आपोआप समजेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या 10 नियमांपैकी एक नियम तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. जगात सर्वात मोठा आवाज शब्दांचा नसतो, तर शांतपणे केलेल्या कृतीचा असतो. कधी तुम्ही लक्ष दिलं का? जे लोक सतत स्वतःचं कौतुक करत फिरतात त्यांना लोक काही काळ ऐकतात, पण जे लोक शांत राहून स्वतःचं आयुष्य घडवत असतात त्यांच्याबद्दल लोक वर्षानुवर्षे बोलत राहतात. आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची घाई आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर आपले सुख दाखवण्यात व्यस्त आहेत. प्रत्येकाला स्वतःचं महत्त्व लोकांनी ओळखावं असं वाटतं, पण एक सत्य कायम लक्षात ठेवा, तुमची किंमत शब्दांनी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाने ठरते. जर तुम्हाला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल, लोकांनी तुमचा आदर करावा असं वाटत असेल आणि स्वतःच्या मनात कायमचा आत्मविश्वास निर्माण करायचा असेल, तर हा 10 नियम तुमचे आयुष्य बदलू शकतात. नंबर 1, स्वतःमध्ये झालेला बदल लोकांना दिसू द्या. बदल कधीही घोषणा करून होत नाही. झाड फळांनी भरलं की ते गावभर सांगत फिरत नाही की माझ्यावर फळं आली आहेत. लोक स्वतः येऊन पाहतात. तसंच तुमचंही असायला हवं. लोकांना सांगू नका की तुम्ही बदलत आहात, त्यांना तो बदल दिसू द्या. तुमचा स्वभाव बदलला, तुमचं बोलणं बदललं, तुमच्या सवया बदलल्या, तुमची मेहनत वाढली, हे जेव्हा लोकांना नजरेस पडेल तेव्हा त्यांना तुमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचं कौतुक करावंसं वाटेल. लक्षात ठेवा, जाहीर केलेला बदल अनेकदा संपतो, पण शांतपणे घडलेला बदल इतिहास घडवतो. नियम क्रमांक 2, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. जगात प्रत्येक जण तुमच्याबद्दल काही ना काही बोलणारच. कोणी तुमच्यावर प्रेम करेल, कोणी मत्सर करेल, कोणी कमी लेखेल. जर तुम्ही प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायला लागलात तर स्वतःसाठी वेळच उरणार नाही. गरुड कधीच कावळ्यांशी भांडत नाही, कारण त्याला माहिती असतं आपलं उंची वादाने नाही तर उडाल्याने ठरते. काही वेळा शांत राहणं हे कमजोरीचं नव्हे तर परिपक्वतेचं लक्षण असते. नंबर 3, मानसिक शांतीला नात्यापेक्षा जास्त महत्त्व द्या. काही नाती अशी असतात जिथे प्रेम कमी आणि त्रास जास्त असतो. आपण फक्त लोक नाराज होते म्हणून ती नाती ओढत राहतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जे नातं रोज तुम्हाला रडवतं ते खरंच नातं आहे का? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे इतरांचे द्वेष करणं नाही. स्वतःच्या मनाला शांतता देणं हा तुमचा अधिकार आहे, कारण अशांत मन कधीच आनंदी आयुष्य घडवू शकत नाही. नियम क्रमांक 4, जिथे तुमची किंमत नाही तिथून स्वतःहून मागे व्हा. सतत दुर्लक्ष, अपमान किंवा अवहेलना हे सहन करणं म्हणजे सहनशीलता नाही, तर स्वतःच्या आत्मसन्मानाचा अपमान आहे. जेथे तुमची किंमत नाही
तिथे थांबून स्वतःला कमी करू नका. सूर्य अस्ताला जातो म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तितक्याच तेजाने उगवतो. तुमचंही तसंच आहे. नंबर 5, तुमचा योजना गुप्त ठेवा. प्रत्येक स्वप्न सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण प्रत्येक जण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक टाळ्या वाजवतात आणि काही लोक टाळ्या वाजवण्याआधी अडथळे निर्माण करतात. म्हणून काम सुरू असताना शांत राहा. परिणाम समोर आला की जग स्वतः विचारेल, हे कसं केलं? नंबर 6, शब्दांवर नाही कृतीवर विश्वास ठेवा. लोक अनेक वचने देतात, मी कायम तुझ्या सोबत आहे, मी तुला कधी सोडणार नाही. पण वेळ आली की अनेक जण मागे वळूनही पाहत नाहीत. म्हणून लोकांचं बोलणं कमी आणि करणं जास्त पहा, कारण कृती कधीच खोटं बोलत नाही. नंबर 7, स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट सोडा. प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे. ज्यांना तुमच्यावर प्रेम आहे त्यांना पुरावा लागत नाही, आणि ज्यांना तुमच्या तिरस्कार आहे त्यांना 1000 पुरावे दिले तरी ते स्वीकारणार नाहीत. म्हणून स्वतःची ऊर्जा स्वतःच आयुष्य घडवण्यात खर्च करा. नंबर 8, तुमच्या उपस्थितीची किंमत वाढवा. नेहमी उपलब्ध राहणाऱ्या माणसांची किंमत अनेकदा कमी होते. स्वतःचा वेळ जपा, स्वतःची मर्यादा ठेवा. लोकांना तुमच्या उपस्थितीची उणीव जाणून द्या, कारण हे सहज मिळत त्यांची किंमत अनेकदा राहत नाही. नंबर 9, स्वतःचे आयुष्य असं घडवा की तुमच्या कामाची चर्चा होईल. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी दिखावा करू नका. असं काही करा की तुमच्या अनुपस्थितही तुमच्या कामाची चर्चा होत राहील. तुमचं नाव नाही तर तुमचा स्वभाव, तुमचं कर्तृत्व आणि तुमची माणुसकी लोकांच्या मनात जिवंत राहिली पाहिजे. नंबर 10, वाद जिंकण्यापेक्षा आयुष्य जिंका. प्रत्येक वाद जिंकूनही माणूस हरू शकतो, पण काही वेळा स्वतःचा अहंकार हरवून संपूर्ण आयुष्य जिंकता येतं. खरं यश पैशात नसतं, ते मनशांतीत असतं. खरं यश प्रसिद्धीत नसतं, ते समाधानात असतं. आणि खरं यश इतरांना हरवण्यात नसतं, तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवण्यात असतं. मित्रांनो, जर हा आवाज तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर आज एक वचन स्वतःला द्या. लोक बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, काळ प्रत्येकाला उत्तर देतो. तुम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. शांतपणे मेहनत करा, मनापासून जगा, लोकांचं भलं करा आणि स्वतःचा आत्मसन्मान कधीही विकू नका. एक दिवस असा नक्की येईल जे लोक कधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक तुमचं उदाहरण देऊन इतरांना प्रेरणा देतील. आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचं शांत स्मितच तुमच्या संपूर्ण प्रवासाची कहाणी सांगेल. कारण शब्द संपतात, पण चांगल्या कर्माचा आवाज आयुष्यभर घुमत राहतो. धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेवा, आयुष्यावर प्रेम करा आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख तुमच्या आवाजाने नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाने निर्माण होते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.